नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणारच खासदार सुनील तटकरे यांनी हे प्रतिपादन केलं आहे. याचाच आढावा घेतला आहे अलिबाग येथील आमच्या प्रतिनिधींनी. मानवी आयुष्य अतिशय सुंदर आहे. दिव्यांगत्वाने आयुष्य संपत नाही. व्यक्तीमधील आत्मबल जिद्दीने आयुष्य जगण्यासाठी असंख्य संकटांचा सामना करून व्यक्तीला सगळ्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी सक्षम बनवत असतं. माझ्या मतदारसंघामधील सर्व दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे. श्रीवर्धन नगर परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये दिव्यांग तपासणी शिबिराचं उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की 16 डिसेंबर 2023 ते 24 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यामधील 11 तालुक्यांमध्ये दिव्यांग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्घाटन प्रसंगी सुनील तटकरे म्हणाले की मतदारसंघांमधील दिव्यांग बांधवांच्या समस्या लक्षात घेऊन सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अलिम्को यांच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव आणि सहाय्यक उपकरणे यांची उपलब्धता आपण करतोय. दिव्यांगांचं शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन, रोजगार यांच्यातील सुप्त कलांना वाव देण्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी समान संधी केंद्र आणि राज्य शासन सातत्यानं प्रयत्नशील आहे. सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत तपासणी करून 3 चाकी सायकल, गरजेप्रमाणे कृत्रिम हात, कृत्रिम पाय, कुबड्या, CP चेअर, व्हीलचेअर, डिजिटल किट, डिजिटल श्रवण यंत्र आणि मतिमंद मुलांसाठी शैक्षणिक किट आपण दिव्यांग बांधवांना उपलब्ध करून देतोय, असं सुनील तटकरे हे म्हणाले. सदरच्या दिव्यांग शिबिराप्रसंगी दिव्यांग संघटनेचे राज्य अध्यक्ष साईनाथ पवार, अलिम्को या संस्थेचे डॉक्टर निहांश मेहता, विशेष कार्यकारी अधिकारी अमित शेडगे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉक्टर शामराव कदम, मुख्याधिकारी विराज लबडे, तहसीलदार डॉक्टर शामराव कदम, मुख्याधिकारी विराज लबडे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, एकता दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष निलेश नागती आणि तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलला. नमस्कार.